पंचायत समिती पनवेल यांच्यातर्फे आज विविध लाभार्थ्यांना विविध डिपार्टमेंट मार्फत आज लाभार्थ्यांना साहित्य वाटप तसेच प्रमाणपत्र वाटप यांचं आज इथे वाटप करण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी आज पंचायत समिती बसून आमची 4 महिने जवळजवळ होऊन गेले। या 4 महिन्याच्या कालखंडामध्ये आपण आमच्यावरती जी जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी चांगल्या प्रकारे आणि आपल्या पनवेल ग्रामीण भागातील तळागाळातील घटकापर्यंत आपल्या पंचायत समिती मार्फत योजनांचा कसा लाभ पोहोचवता येईल त्या अनुषंगाने आम्ही ज्या दिवशी खुर्चीवर बसलो तेव्हापासून आमचे सभापती मॅडम असतील, मी असेल, आमचे सर्व सहकारी सदस्य असतील यांचा नेहमी प्रयत्न असतो। त्या उद्देशाने आम्ही प्रत्येक खेडोपाड्यामध्ये दौरा करतो। दौरा करून झाल्यानंतर तेथील शाळा असतील, अंगणवाड्या असतील, तेथील पाण्याची समस्या असेल, तेथील आदिवासी घटकांच्या इथे वाड्यावरती जाऊन आमच्या सभापती मॅडम ज्या दिवशी खुर्चीवर दुसऱ्या दिवशी आम्ही आदिवासी वाडे घेरावाडे असेल पनवेल तालुक्यातील इतर सर्व वाड्यांमध्ये आम्ही प्रशासकीय असा दौरा करून तेथील असणाऱ्या समस्या या जाणून घेतल्या। त्या जाणून घेतल्यानंतर तेथे लागणारी गरज पंचायत समिती मार्फत काही फंड अपुरा पडतो, परंतु जिल्हा परिषद मार्फत असेल, आमचे दोन्ही आमदार साहेब आहेत यांच्याकडून आम्हाला भरपूर असा निधी मिळत असतो। त्या मार्फत आपण कसं राबवता येईल याचं आम्ही नियोजन केलं। त्या अनुषंगाने आज पंचायत समिती सेस फंडातून असेल आम्ही आज येथे आदिवासी समाज कल्याणामार्फत खुर्च्या असतील, स्पीकर साहित्य असेल, भांड्यांचे सेट असतील, त्याचप्रमाणे बँजो साहित्य असेल यांचं आज समाज कल्याणामार्फत वाटप करणार आहोत। तसेच दिव्यांग व्यक्तींना आमच्या सेस फंडातून आम्ही लाभार्थी निवड जवळजवळ 200 लाभार्थी आम्ही निवडणार आहोत। त्याच्यापैकी आम्ही 100 लाभार्थ्यांना या टप्प्यामध्ये आम्ही त्यांना अनुदान म्हणून 10,000चं अनुदान आम्ही पंचायत समिती मार्फत त्यांच्या रोजरोजच्या जीवनचर्येसाठी आम्ही त्यांना अनुदान देणार आहोत। तसेच बचत गटामार्फत या बचत गटांना आम्ही आज तेथे प्रभाग संघ बोलवले आहेत। त्या प्रभाग संघांना आज एका प्रभाग संघाला गुलसरे प्रभाग संघाला आम्ही 1,80,00,000चा निधी साहेब कर्ज फंडातून आम्ही त्यांना इथे प्रभाग संघाला देणार आहोत। त्यानंतर दुसऱ्या प्रभाग संघाला 69 लाख जवळजवळ 2,49,00,000चा निधी आज एक आपण प्रभाग संघाला देणार आहोत। ते आपल्या पनवेल तालुक्यामध्ये 8 प्रभाग संघ, 137 ग्राम संघ आणि 2816 बचत गट आहेत। त्या बचत गटापर्यंत हा कर्जाच्या स्वरूपात हा निधी वाटप होणार आहे। त्याचं सुद्धा आज आम्ही ते वाटप करणार आहोत। तसेच आमच्या कृषी विभागाकडून ताडपत्री आणि स्प्रे पंप याचं वाटप करणार आहोत आणि कृषी विभाग आज या पहिल्या टप्प्यात करणार आहोत। त्या पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही शेती अवजाराच्या बाबतीतल्या ज्या योजना असतील त्या आम्ही त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणार आहोत। पशुसंवर्धनामार्फत आम्ही ज्या पनवेल तालुक्यामधील शेतकरी आमचे आहेत जे देशी गायांचे संवर्धन करून 10 पेक्षा जास्त जे देशी गायांचं संवर्धन करून त्यांच्यापासून व्यवसाय करतायत अशा व्यावसायिकांना अशा लोकांना आम्ही आज इथे प्रमाणपत्र देणार जेणेकरून त्यांनी आपल्या देशी गायींचं संवर्धन करतायत। त्या अनुषंगाने आम्ही आमच्या डिपार्टमेंट मार्फत त्यांचं प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहोत। साहेब ह्या झाल्या आमच्या पंचायत समितीच्या योजना। तर या योजनांचा आज आपण आपल्या हस्ते आम्ही लोकार्पण करणार आहोत।